नाव कमी करून देणार नाही दादाचं. बाबा म्हणतात आम्ही दादाच्या गावची माणसं आहेत, आम्ही दादाचं नाव कधी कमी होऊ देणार नाही, आम्ही प्रेमच देणार. बाबा कितवी वारी आहे ही? पहिली. रामकृष्ण हरी माऊली आनंदवारीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. आज जराशी तब्येत ठीक नाही आहे, पण जास्त काय मला आज चालणं झालं नाही आहे. आज आपण डायरेक्ट तुम्हाला पालखीचं दर्शन घेऊन दाखवते. चला माऊली माझ्यासोबत पालखीचं दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी माऊली. आज तुम्हाला मी वारीतली मज्जा नाही तर पालावरती आल्यानंतर काय काय गोष्टी केल्या जातात. सगळ्याला असं वाटतं की पालावरती आल्यानंतर वारी करून आल्यानंतर लोक खाऊन झोपतात, तर नाही आल्यानंतर पण त्यांचा हरिपाठ चालू असतो. आता तुम्हाला मी हरिपाठातल्या काही गोष्टी दाखवते. चला माऊली माझ्यासोबत तुम्ही आनंद घ्या. आपल्याला आहे सारखा. ही आपली बारामती तालुक्यातील निरावागज गावची संत श्री भाऊसाहेब महाराजांची दिंडी आहे आणि जो मला वाटतं ही 30 वर्ष झाली चालू आहे. आळंदी ते पंढरपूर परंपरा चालू आहे आणि ह्याच्यातली बरीचशी जुनी मंडळी आहेत, जे माऊली आहेत, परत बाकीचे दत्ता खरात आहेत, पांडुरंग सूर्यवंशी महाराज आहेत. या मंडळीने ही परंपरा आतापर्यंत चालू ठेवली आहे आणि आपले काका कुलकर्णी आहेत. या पालखी आपल्या सोहळ्यामध्ये जवळजवळ 4-5 गावचे लोक महिला मंडळ आहे आणि 100 लोक ह्या सोहळ्यामध्ये आहेत. त्या संत भाऊसाहेब महाराजांच्या सोहळ्यामध्ये. तुम्ही कधीपासून करता वारी? मी 3 वर्ष झालं. आमचे वडील सुरुवातीला त्यांनी दिंडी स्थापन केली. वडिलांनी केली? हा, वडिलांनी केली आणि हे बाकीची मंडळी तुमचे मित्र होते? आता वडिलांची वय झाल्यामुळं मी परत ह्यामध्ये परंपरा पुढची तुम्ही चालू केली. म्हणजे तुमच्या वडिलांनी स्थापना केली, पहिली वारी तुमच्या वडिलांनीच केली म्हणा. वडिलांनी केली, सुरुवात केली. बाबा तुम्ही पण किती वेळ झालं? आमचे वडील आणि मी आणि अजून 5 जणांना आम्ही सुरुवात केली आणि भारतीय दिंडीत जात होतो पहिल्यापासून. 10 वर्ष भारतीय दिंडीत गेलो. पुन्हा आपली गावची म्हणून सेवा म्हणून ही चालू केली. आतापर्यंत आम्ही चांगली चालवली. आता ही नवीन सगळी आता नवीन परत संचचा चालू राहील. हळूहळू चाला मुगानी दत्त दत्त बोला, माऊली हळूहळू चाला मुगानी पांडुरंग पांडुरंग बोला. फोटो व्हिडिओ बाबा कितवी वारी आहे ही? पहिली. कस काय तुम्हाला आता ह्या वयात येऊशी वाटलं? पांडुरंगाने ह्या वर्षी वय किती आहे आता? 76. बापरे, चाललं होतंय का? चालतात बसतात, पण ह्या वयात पण पांडुरंगाची ओढ असणं, पंढरीला येणं, वारी करणं. खरंच बाबा तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. काय आशीर्वाद द्याल मला? आयुष्यभर अशी वारी कर मरेपर्यंत, असा आशीर्वाद द्या मला. हा, माऊलीची कृपा होईल तुमच्यावर. मी तुमच्या वयापर्यंत राहिली तर ठीक, पण त्या वयापर्यंत येऊपर्यंत मी वारी करेन अशी माझी इच्छा आहे. काय बाबा? आशीर्वाद तुमचे बाबा कधीपासून वारी करता? 8-9 वर्ष. 8-9 वर्ष. काय अनुभव आहे तुम्हाला वारीचा? चांगला. पाय गुडघे, शुगर, बीपी काय नाही.
जायचं का नाही तसलं काय निरोगी वारी केल्यापासून हा ऐक ग आमची पहिल्यापासून कुटुंबात वारी कुटुंबात वारी खानदानी खानदानी वारी माऊली आज प्रसादाला आहे पुरी भाजी खीर मसाले भात बरोबर एवढंच आहे ना आणि आता आमची झाले वांग्याची भाजी हा वांग्याची भाजी पण आहे मसाला वांग आणि आमचे आचारी काका आहेत तुम्हीच करता ना एक दिवस लयच भारी नाही करा बाबा करा केवढा भारी वास येतोय वांगे आता जेवण करून जावं हा प्रसाद घेऊन जाणार प्रसाद घेऊन जावं आम्ही दादाच्या गावची माणसं आहोत प्रेमच देणार नाव कमी करून देणार नाही दादाचं बाबा म्हणतात आम्ही दादाच्या गावची माणसं आहेत आम्ही दादाचं नाव कधी कमी होऊ देणार नाही आम्ही प्रेमच देणार प्रेमच देणार मला एवढे छान बोलतात ना खरंच बारामतीचे लोक खरंच प्रेमळ आहेत मायाळू आहेत आळंदीची दिंडी पंढरी निघाली हे बघा आजी, मी म्हणते माझ्यानंतर तुझं म्हण हा? आपण तिच्या मागे म्हणायचं बरोबर आपण लगेच नाही म्हणायचं यांना माहिती आजीला माहित होतं काय आळंदीची दिंडी पंढरी निघाली आळंदीची दिंडी पंढरी निघाली आळंदीची दिंडी पंढरी निघाली आळंदीची दिंडी पंढरी निघाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली आळंदीची दिंडी पंढरी निघाली आळंदीची दिंडी पंढरी निघाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली हा भक्ताला घेत सरुलाया ज्ञानदेवाने रचिला पाया ज्ञानदेवाने रचिला पाया तुकारामाचा लागे कळस डुलाया तुकारामाचा लागे कळस डुलाया वाखरीवर आज भेट झाली वाखरीवर आज भेट झाली वाखरीवर आज भेट झाली वाखरीवर आज भेट झाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो ज्ञानोबा माझा निघाला पंढरीला हो ज्ञानोबा माझा निघाला पंढरीला हो सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो ज्ञानोबा माझा निघाला पंढरीला हो ज्ञानोबा माझा निघाला पंढरीला हो ज्ञानोबा निघाला पंढरीला ज्ञानोबा निघाला पंढरीला ज्ञानोबा निघाला पंढरीला ज्ञानोबा निघाला पंढरीला सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो ज्ञानोबा माझा निघाला पंढरीला हो सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो ज्ञानोबा माझा निघाला पंढरीला हो ज्ञानोबा निघाला पंढरीला ज्ञानोबा निघाला पंढरीला ज्ञानोबा निघाला पंढरीला ज्ञानोबा निघाला पंढरीला
आवाज छान आहे माझा फोटो बोलत ना तुला काही करायचं हसत खेळत बाई मी लावली तुळस 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 हसत तुळशीचे मूळ माझ्या विठ्ठलाचे कुळ 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 हसत खेळत बाई मी लावली तुळस हसत खेळत बाई मी लावली तुळस हसत खेळत बाई मी लावली तुळस रामकृष्ण हरी माऊली ह्याशा तुम्हाला असे पाल ठोकलेले दिसतील पांढरेवाले तर तुम्ही तिथे ह्या अशा मशनी ठेवलेल्या आहेत आणि ह्या पाल ना आळंदीपासून पंढरपूर पर्यंत आहेत आणि त्या ठिकाणी अशा मशनी लावलेल्या आहेत तर तुम्ही इथं येऊन याचा लाभ घ्यावा आणि फ्री कॉस्ट म्हणजे हे फुकट आहे फुकट हा दादा ह्याला लक्षात ठेवा ह्या लक्षात ठेवा मला पण माहित नव्हतं आत्ता कळलं मी आले होते आज जरा ते गाणं चालू होतं म्हणून मलाही वाटलं त्याला पैसे देऊनच बसायला लागते की काय मग फुकट आहे याचा सर्वांनी वारकरी माऊली तुम्ही याचा लाभ घ्यावा रामकृष्ण हरी माऊली नाही नाही झाले पुरी झालं दुसरी पंगत झालं वाढवा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भावसाहेब महाराज की वागेश्वरी माता की जय श्री गुरुदेव दत्त